नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी खास मुलांसाठी नॉनव्हेज रेसिपी बनवते। स्टार्टर्ससुद्धा ह्या म्हणू शकता, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने चिकनपासून आपण आज रेसिपी बनवणार। झटकेपट अशी बनते आणि सगळ्यांना आवडेल इतकी सुंदर बनते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बोनलेस चिकन घेतलेले आहे आणि हे आपण गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे। म्हणजेच हे चिकन आहे हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता ह्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर लहान लहान तुकडे असे कट करून घेतले। आता इथे शिजवताना सुद्धा आपल्याला खूप असं शिजवायचं नाही आहे, तर जवळजवळ आपल्याला अगदी थोडंसं असं चिकन असं फुटलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता एक 5 मिनिटातच मीडियम गॅसवर हे चिकन आहे मी शिजवून घेतलेलं आहे। चिकन आहे हे लगेच कट होतं आणि अशा पद्धतीने आपण हे शिजवून घेतलेलं आहे। इथे मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण आपण थंड करून। आता इथे ना मी एक प्लेट घेतली आहे। ह्या प्लेटमध्ये मी हे सर्व चिकन आहे हे काढून घेते, जेणेकरून लवकर हे थंड होईल। आणि इथे ना हे तुम्हाला चिकनचं पाणी दिसते, तर हे पाणी आहे ना आपण फेकून द्यायचं नाही, गाळून घ्या किंवा नाही गाळलं तरी सुद्धा चालेल। आणि इथे ना काळी मिरी, जिरं, लसूण, आलं थोडंसं ठेचून ना ह्याला फोडणी द्या पाण्याला, म्हणजे मस्त असं सूप तयार होईल। आणि लहान मुलांना खोकला सर्दी होत असेल ना तर त्याच्यासाठी हा अतिउत्तम असा सूप आहे। बऱ्याचशा आपल्या चॅनलवर मी चिकन सूपच्या रेसिपी अपलोड केल्यात। कोणी जर का नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, म्हणजे खूप छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आता हे सर्व चिकन आहे हे मी काढून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला मी नंतर फोडणी देणार आहे आणि मस्त असं सूप बनवणार आहे। आता हे चिकन आहे हे थंड करून घेणार। आता इथे बघू शकता हे चिकन आहे असं लगेच असं तुटलं जातं, एवढं असं आपण शिजवून घेतलं आहे। आता हे थंड झालं, आता हे मिक्सरला मी फिरवून घेते। आता इथे बघू शकता मी चिकन आहे हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। 2 टप्प्यामध्ये आपण फिरवून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये हे सर्व चिकन आहे हे आपण काढून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मोकळं असं हे चिकन बनवून रेडी होते, कारण व्यवस्थित आपण हे चिकन आहे हे शिजवून घेतलं होतं आणि मिक्सरला मागे पुढे बटन करूनच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे ना मी 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि हे ब्रेडसुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। थोडे लहान लहान तुकडे करते आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये घालून घेते आणि मागे पुढे बटन करून हे आपण फिरवून घेऊया। आता इथे बघू शकता मी ब्रेडसुद्धा मिक्सरला फिरवून घेते आणि अशी पावडर अशी करून घेते, ती सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे आपण चिकन ब्रेड हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला घरगुती साहित्य घालायचं आहे। त्याच्यासाठी मी एक 2 चमचे फक्त तेल घालते, छोटे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याचा वापर करायचा आहे। आणि त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट घालते 1 टेबलस्पून। तर इथे मी एक मोठी मिरची घेतली आहे, बारीक कट करून घेतली आहे, ती घालते। आता इथे जर का लहान मुलं वगैरे खाणार असतील तर तुम्ही इथे मिरची स्किप करू शकता, मसाल्यावर करा तरीसुद्धा चालेल। त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतली आहे, बारीक कट करून घेतली आहे, तीसुद्धा सर्व घालून घेऊया। आणि त्याचप्रमाणे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, बारीक कट करून घेतला आहे, तोसुद्धा घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालते। आता इथे मी गरम मसाले घालते, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, एक अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर, पाव चमचा हळद घालते आणि घरगुती साठवणीचा मसाला, जो वर्षभराचा आपण साठवणीचा मसाला बनवतो तोच हा मसाला आहे। हा जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही इथे वापर करू शकता। 2 चमचे घातलेले आहे आणि इथे मिरचीसुद्धा घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला। त्याचप्रमाणे जर का इथे कोणाकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करू शकता। आता इथे घेतले अर्ध लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ना जेवढे मसाले लागल्यात ना मला माझ्या आवश्यकतेप्रमाणे मी घातलेले आहेत, तुम्ही कमी जास्त इथे मसाले करू शकता, म्हणजे जसा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही इथे मसाल्याचा वापर करा। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ना मी एक अंडं घेतलेलं आहे, आपल्याला अंडं देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता इथे ना 1 चमचा भरून मी बेसन घातलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा ते घालूया। आता इथे ना आपल्याला सर्व हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता इथे ना आपल्याला असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने एकदम घट्ट असा हाताचा भार देऊन असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे पाण्याचा वगैरे आपल्याला बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर आपण अंडं घातलेलं आहे, त्याचप्रमाणे सर्व मसाले घातलेले आहेत आणि त्याच्यावर एवढं मस्त असं हे मिक्स होऊन जातं. हे बघा. आणि अगदीच तुम्हाला काही वाटलं की खूप घट्ट आहे तर तुम्ही इथे चिकनचं पाणी जे आपण काढलेलं आहे बाजूला त्याच्यात थोडंसं असं एखाद चमचा पाणी घालायचं. आणि जर का तुम्हाला लूज वाटलं तर इथे तुम्ही बेसन तांदळाचं पीठ थोडंसं वापर करू शकता. आता इथे बघू शकता मी छानसं असं हे पीठ आहे हे मळून घेतलं आणि मस्त असा हा गोळा आहे हा रेडी झाला. इथे मी पाण्याचा वगैरे कसलाही वापर न करता इतका मस्त असा गोळा रेडी होतो. तुम्हाला सुद्धा इथे पाण्याची वगैरे कसली आवश्यकता पडत नाही. आणि हे आहे ना मस्त असा गोळा झाल्यानंतर एक 10 मिनिटासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे. त्यासाठी इथे मी प्लेट ठेवते. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण खोलून बघूया. तर इथे ना मी 10 मिनिटं ठेवलं होतं आणि जर का तुम्हाला इथे जास्त वेळ असेल तर तुम्ही इथे अर्धा ताससुद्धा ठेवू शकतात. खूप छान असं हे मॅरिनेट होतं आणि खूप छान अशी ही रेसिपी बनते. आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना मी सर्व मिक्स करून घेतलं. आता इथे तुम्हाला जर का काही प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही इथे थोडासा वापर म्हणजे मीठ वगैरे कमी वाटलं तर तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता. आता इथे ना थोडासा एक छोटासा आपण गोळा घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरी वगैरे बनवतो त्याच पद्धतीने आपण थोडासा एक लहानसा गोळा घ्यायचा, हातावर गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे. खूप मोठेसुद्धा करायचे आहेत. असे थोडेसे असे एका साईडने असे सारखे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हातावरच आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. एकदम पातळ देखील करायचे नाही आहेत. इथे मी बाजूला ठेवून देते. दुसरासुद्धा बनवून दाखवते. हे बघा आता ह्या साईजचे आपण सर्व असे बनवून घेतले. लहान मोठे साईज तुमच्यावर आहे. जसं तुम्हाला बनवता येईल तेवढं बनवून घ्या आणि सर्व अशा प्रकारे मी बनवून घेते. आता इथे बघू शकता मी सर्व हे बनवून घेतलेले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. आता इथे फ्राय करण्यासाठी मी एक तवा घेतला आहे. तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे. आपण एक एक सोडून घेऊया. आता इथे जर का तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. पण इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे आणि तेलामध्ये हे तळून घेते. मीडियम गॅसवर हे मी शिजवून घेतलेलं आहे. आता आपण पलटी करून घेऊया. एक 3-4 मिनिटातच मस्त असे शिजले जातात. हे बघा आता हे पलटी करून घेतलं आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर आज मी काय बनवत आहे तर आज मी बनवते चिकनपासून कबाब. एकदम सुंदर असे हे कबाब रेडी होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. त्याचप्रमाणे लहानापासून मोठ्यापर्यंत खातील इतके सुंदर बनतात. त्याचप्रमाणे तुम्ही ह्याचा स्टार्टर्स म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. त्याचप्रमाणे मुलांना डब्यासोबत नेण्यासाठी सुद्धा खूप छान अगदी इझी आणि सोपी रेसिपी आहे. बघू शकता अगदी गोल्डन कलर येईपर्यंत हे कबाब आहेत हे मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता आपल्याला जास्त शिजायला काही वेळ लागत नाही कारण चिकन आहे हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं असते त्याच्यामुळे खूप वेळ लागत नाही. एक 5 मिनिटामध्ये ही रेसिपी आहे ही रेडी होते. आता हे सर्व कबाब आहेत हे मी काढून घेते आणि बाकीचे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया आणि बघू शकता एकदम मस्त असे रेडी होतात. आता इथे सर्व बाकीचे सुद्धा आपण तळून घेऊ आणि तळून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर सर्व करून घेऊया. आजचं स्टार्टर्स आहे हे रेडी झालेलं आहे आणि खूप सुंदर असे हे कबाब रेडी झाले आहेत. मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते. एकदम मस्त असे होतात आणि मधून देखील खूप असे छान शिजलेले आहेत. आता हे तुम्ही कशासोबत खाऊ शकता. आता इथे मी टॅमॅटो सॉस घेतलेले आहे. टॅमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे इथे तुमच्याकडे कुठली चटणी असेल तर चटणीसोबत खा तरीसुद्धा चालेल. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला चिकनपासून कबाब कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हाईप करा आणि त्याचप्रमाणे चॅनल कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. कारण आठवड्यातून 2 वेळा माझ्या व्हिडिओ अपलोड होत असतात आणि भरपूर मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कबाब कसे बनवायचे ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.